मिथुन राशी 25 मार्च राशीफळ. आजचा एक निर्णय तुमचे पुढचे 6 महिने बदलणार आहे. नमस्कार मिथुन राशीच्या माझ्या प्रिय मैत्रिणींनो आणि मित्रांनो, मी आहे तुमचीच ज्योतिषवाणी आणि आज 25 मार्चचा दिवस तुमच्यासाठी साधा दिवस नाहीये. हा दिवस एक वळणाचा दिवस आहे. मी हे का म्हणतेय हे तुम्हाला शेवटपर्यंत कळेल, पण आधी एक वचन द्या, व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका, कारण शेवटच्या 2 मिनिटात मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो 25 मार्चला केलात तर तुमच्या मनातली एक मोठी इच्छा जी गेल्या 4 महिन्यांपासून अडकलेली आहे ती अचानक मार्गी लागेल. आता सुरुवात करूया. 1. सकाळची ऊर्जा. तुमच्या मनात 2 आवाज. 25 मार्चला सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला जाणवेल की मनात 2 वेगवेगळे आवाज चालू आहेत. एक आवाज म्हणेल, आज काहीतरी नवीन सुरू कर, आणि दुसरा आवाज म्हणेल, नको, थांब, आधी जुने नीट कर. ही द्विधा मनस्थिती म्हणजेच तुमच्या राशीचा स्वामी बुध आज विशेष सक्रिय आहे. बुध हा संवादाचा, विचारांचा आणि निर्णयांचा ग्रह आहे आणि आज तो तुमच्या 10व्या घरात आहे, म्हणजे करिअर आणि प्रतिष्ठेचं घर. याचा अर्थ काय? तुम्हाला ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात एखादा प्रस्ताव मिळू शकतो, पण तो प्रस्ताव लगेच स्वीकारू नका. मी तुम्हाला सांगते, 25 मार्चला मिळणाऱ्या कोणत्याही ऑफरला हो म्हणण्यापूर्वी एक रात्र विचार करा, कारण हा प्रस्ताव वरून चांगला दिसतो, पण त्यात एक लपलेली अट आहे जी नंतर तुम्हाला त्रास देऊ शकते. 2. पैशाची हालचाल. अनपेक्षित पैसे, पण दुपारच्या सुमारास तुमच्या खात्यात अचानक काही पैसे येण्याची शक्यता आहे. कदाचित जुने देणे परत मिळेल किंवा एखादा छोटा बोनस. पण इथे सस्पेन्स आहे. हे पैसे आले म्हणून लगेच खर्च करू नका. ज्योतिषशास्त्र सांगते की 25 मार्चला आलेला पैसा जर त्याच दिवशी खर्च केलात तर तो 7 दिवसात तुमच्या हातातून निसटून जाईल. माझा सल्ला, हे पैसे आले की त्यातले 11 रुपये बाजूला काढा आणि गाईला हिरवा चारा खायला द्या. हा छोटा उपाय पैशाची टिकाऊ क्षमता वाढवतो. 3. नातेसंबंध. एक जुना मेसेज. 25 मार्चला तुमच्या फोनवर एखाद्या जुन्या मित्राचा किंवा नात्यातील व्यक्तीचा मेसेज येऊ शकतो. हा मेसेज तुम्हाला आश्चर्यचकित करेल. कदाचित ती व्यक्ती 2-3 वर्षांपासून तुमच्याशी बोलली नसेल. इथे तुमची परीक्षा आहे. तुम्ही रागाने उत्तर द्याल की शांतपणे संवाद साधाल. बुध तुमच्या 7व्या घरावर दृष्टी टाकत आहे, जे नात्यांचं घर आहे. त्यामुळे आज तुम्ही शांतपणे बोललात तर जुना संबंध पुन्हा गोड होऊ शकतो. रागात बोललात तर तो संबंध कायमचा तुटू शकतो. 4. आरोग्य. पोट आणि झोप. आज पोटाशी संबंधित हलका त्रास होऊ शकतो. मसालेदार जेवण टाळा आणि रात्री झोपायला जाताना मनातले विचार थांबवता येणार नाहीत. झोप उशिरा येईल. माझा टिप, झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर वेलची पावडर टाका आणि प्या. झोप शांत लागेल. 5. लकी संकेत. पिवळा रंग आणि संख्या 5. 25 मार्चला तुम्हाला कुठे ना कुठे पिवळा रंग दिसेल. एखाद्या व्यक्तीचे कपडे, एखादा फूल किंवा रस्त्यावर पिवळी गाडी.
जेव्हा जेव्हा पिवळा रंग दिसेल तेव्हा मनात श्री हरी असा 3 वेळा जप करा. ही संख्या 5 तुमच्यासाठी आज लकी आहे. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना घड्याळात 5 वाजले आहेत का ते पहा. 6. सस्पेन्स पॉइंट. संध्याकाळी 6:18. आता येते सर्वात महत्त्वाची गोष्ट. 25 मार्चला संध्याकाळी 6:18 हा तुमच्यासाठी खास क्षण आहे. यावेळी तुमच्या आजूबाजूला एक संधी उभी असेल, पण ती ओळखणं कठीण आहे. ती संधी एखाद्या साध्या बोलण्यात, एखाद्या छोट्या जाहिरातीत किंवा एखाद्या व्यक्तीच्या एका वाक्यात लपलेली असेल. जर तुम्ही हा क्षण ओळखला तर पुढच्या 6 महिन्यात तुमच्या करिअरमध्ये मोठी उडी येऊ शकते. जर चुकलात तर हीच संधी पुढच्या वर्षीच परत येईल. 7. उपाय. 25 मार्चचा विशेष तोडगा. आता मी सांगते तो उपाय. संध्याकाळी 6:18 घराच्या ईशान्य कोपऱ्यात एक दिवा लावा. दिव्यात 2 थेंब गाईचं तूप टाका. दिवा लावल्यानंतर 21 वेळा ओम बूम बुधाय नमः हा मंत्र म्हणा. मंत्र म्हणताना तुमची जी इच्छा आहे ती मनात स्पष्टपणे ठेवा. हा उपाय 25 मार्चलाच का? कारण आज बुध आणि गुरुची एक विशेष युती होत आहे, जी फक्त या एकाच दिवसासाठी आहे. 8. शेवटचा सल्ला. तुमचा शब्द. आज दिवसभरात तुमच्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणाला दिलेला शब्द पाळलात तर तुमची प्रतिष्ठा वाढेल, आणि जर वचन देऊन पाळलं नाहीत तर तुमची विश्वासार्हता कमी होईल. मिथुन राशीच्या लोकांची वाणी हीच त्यांची शक्ती आहे. 25 मार्चला तुमची वाणी तुमच्यासाठी वरदान ठरू शकते. तर मित्रांनो, 25 मार्च हा तुमच्यासाठी विचार, पैसा आणि नातं या तिन्ही क्षेत्रात परीक्षा घेणारा दिवस आहे. घाबरू नका, सावध रहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, कारण मी रोज तुमच्यासाठी असेच खास राशीफळ घेऊन येत असते. शेवटी एकच वाक्य लक्षात ठेवा. आज तुम्ही जे बोलाल तेच तुमचं उद्या घडेल. जय श्री कृष्ण.